हाय वायटी फॅमिली, आज आपण पुलाव रेसिपी बघणार आहे। तर काय करायचं, कुकरमध्ये पुलाव बनवत आहे तर कुकरमध्ये तेल घालायचं, तेजपान घालायचा, जिरे मोहरी घालायची आणि थोडी तळतळू द्यायची। मग कांदे आणि मिरची, शिमला मिरची टाकून थोडी परतून घ्यायची आणि नंतर मी एक वाटण तयार करून ठेवलं होतं, आलं लसूण जिरं धने याचं, आणि थोडं खोबरं पण होतं त्यामध्ये। ते घालून परतून घ्यायचं चांगला मसाला आणि नंतर टोमॅटो घालायचे। मग त्यामध्ये हळद, मीठ, तिखट, गरम मसाला घालून पुन्हा परतून घ्या। मग आलू, मटर, कोबी तुम्हाला वाटेल ती व्हेजिटेबल्स तुम्ही यामध्ये घालू शकता आणि छान असं शिजवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं। आणि मग त्यामध्ये जसं 2 वाट्या तांदूळ असेल तर 4 वाट्या पाणी घालून पाण्याला उकळी येऊ द्यायचं थोडंसं। नंतर मग थोडा किचन किंग मसाला घालायचा आणि मग तांदूळ घालून कुकरला 2 शिट्ट्या करून घ्या। 2 शिट्ट्या केल्यानंतर पुलाव तयार होऊन जातो। थंड होऊ द्या कुकरला आणि मगच खोला। खूप छान असा पुलाव झाला होता, तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की कसा झाला होता म्हणून तुमचं। माझ्याकडे हे नेहमी बनत असते, मी कढी आणि पुलाव नेहमी बनवते थंडीमध्ये, तर खूप छान लागतं। तर मग ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।